विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या युनिटमधील शेवटचा पाठ हिज फर्स्ट फ्लाईट पाहणार आहोत. लियम ओ फ्लेअर्टी यांनी तो लिहिलेला आहे. त्यांच्या असामान्य अशा कथाकथन कौशल्यामुळे आणि बारकाईने निरीक्षण करण्याच्या गुणधर्मामुळे ते प्रसिद्ध होते. हिज फर्स्ट फ्लाईट, द स्नीपर आणि द इन्फॉर्मर ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. हिज फर्स्ट फ्लाईट या पाठामध्ये एका तरुण नवशिक्या समुद्रपक्षाची प्रेरणादायी कथा सांगितली आहे. चला तर मग आपण या प्रेरणादायी पाठाचा अर्थ समजून घेऊया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. लेज म्हणजे काय? खडकाचा कंगोरा किंवा कडा. एक तरुण समुद्रपक्षी त्याच्या खडकाच्या टोकावर म्हणजेच कंगोऱ्यावर एकटाच बसला होता. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे 2 भाऊ आणि बहीण आदल्या दिवशी दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटली होती. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग, ही बिकेम अफ्रेड. ब्रिंक म्हणजे काय? तीव्र चढण किंवा काठ. खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख फडफडवायचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु तो मात्र खूप घाबरून गेला होता. कदाचित त्याचे पंख उडायला साथ देणार नाहीत याची त्याला भीती वाटत असेल. म्हणजेच त्याच्याकडे आत्मविश्वास नव्हता. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बीनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. समुद्र पक्षाने जेव्हा नजर टाकली तेव्हा त्याला खाली अथांग पसरलेला समुद्र दिसला आणि समोर मैल न मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली आणि त्यामुळे आपले डोके खाली घालून रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे तो पळून गेला. इव्हन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे, ही फेल टू muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. To muster up courage. To muster up courage म्हणजे धैर्य एकवटणे. त्याचे भाऊ आणि त्याची लहान बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडत केव्हाच उडून गेले होते. परंतु इच्छा असूनही या छोट्या समुद्रपक्षाला उडण्यासाठी धैर्य एकवटत नव्हते, धारिष्ट होत नव्हते. थोडक्यात त्याला ते शक्य वाटत नव्हते. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. श्रीली, श्रीली म्हणजे काय? कर्कशपणे. अपब्रेडिंग, अपब्रेडिंग म्हणजे खरडपट्टी काढणे किंवा रागावणे. त्याचे आईवडील त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. ते त्याच्यावर कर्कशपणे ओरडत होते, रागावत होते. त्याने जर खडकावरून उड्डाण केले नाही तर त्याला उपाशी ठेवले जाईल अशी धमकी देत होते. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जागचा ढिम्म हलला नाही. दॅट वॉज 24 hours ago. 24 तासापूर्वी घडलेली ही गोष्ट होती. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर त्याच्याजवळ कुणीही आले नव्हते. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. टू स्किम, टू स्किम म्हणजे पृष्ठभागाला वरचेवर स्पर्श करून जाणे. त्याने
आपल्या बहीण भावंडांना पालकांसमवेत बागडताना, उडण्याची कला अवगत करताना, लाटावरून विहरण्याची आणि मासा पकडण्यासाठी सूर मारायची कला शिकताना पाहिले होते. He had, in fact, seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock, while his parents circle around, raising a proud cackle. एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिल्यांदा त्याने हेरिंग मासा पकडून कसा गट्टम केला, खाल्ला ते पाहिले. तसेच त्यावेळेस त्याच्या पालकांनी त्याच्याभोवती गोल करून कलकल आवाज करीत कशी शाबासकी दिली हेही पाहिले होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. Cowardice म्हणजे भित्रेपणा. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि त्याच्या भित्रेपणावरून त्याला टोमणे मारित होते, त्याची थट्टा मस्करी करीत होते. The sun was now ascending the sky, blazing on his ledge that faced the south. Ascending म्हणजे वर जाणे. सूर्य जसजसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने अगदी उजळून निघाला. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. आदल्या रात्रीपासून त्याने काहीच खाल्लेले नसल्यामुळे त्याला उष्णता जास्तच जाणवत होती. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing, he closed one eye, then the other and pretended to be falling asleep. ब्रिंक म्हणजे काय? खडकाचे टोक किंवा काठ. हळुवारपणे तो खडकाच्या टोकापाशी आला. एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि गाढ झोपी गेल्याचे सोंग घेतले. त्याला वाटले असे केल्यामुळे तरी आपल्याकडे लक्ष देतील. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. परंतु त्याच्या घरच्यापैकी कुणीही दखल घेतली नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. त्याने पाहिले त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडले होते. His father was preening the feathers on his white back. प्रिनिंग म्हणजे काय? चोचीने पंख साफसूफ करणे. त्याचे वडील आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यात गुंतले होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे पाहत होती, लक्ष देत होती. कारण म्हणतात ना, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅटो, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. हम्प म्हणजे गोलाकार उंचवट्याचा भाग. पठारावरच्या एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. आपल्या बाळाचं निरीक्षण करत होती. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. Scrap म्हणजे घासणे किंवा तासणे. पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर तासायची. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. हे अन्न पाहून तो अगदी वेडापिसा झाला, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. टू व्हेट म्हणजे धार लावणे. त्याची आई जसे करत होती अगदी तसेच अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फारच आवडत असे.
Ga, 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 he cried, begging her to bring him some food. गा 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 असा आवाज काढत त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली, याचना केली. ग्वाव कॉल आ, सी स्क्रीम बॅक डिरायसिव्हली. ग्वाव कॉल आ असा आवाज काढत ती उपहासाने ओरडली. डिरायसिव्हली म्हणजे थट्टेने किंवा उपहासाने. बट ही केप्ट कॉलिंग प्लॅन्टिव्हली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. प्लॅन्टिव्हली म्हणजे शोकाकुलपणे, रडवेले होऊन. परंतु तो परत परत तिला विनवणी करत होता आणि मिनिटभरात तो आनंदाने किंचाळला, ओरडला. हिज मदर हॅड pick up a piece of the fish and was flying across to him with it. त्याच्या आईने माशाचा तुकडा उचलला आणि त्याच्याकडे यायला निघाली. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत खाण्याच्या आतुरतेने झुकला आणि आईच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. जेव्हा ती त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने म्हणजेच तिच्या चोचीतला माशाचा तुकडा अगदी त्याच्याजवळ आला असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज, वॉन्डरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर, अँड देन मॅडन बाय हंगर ही डाइव्ह ॲट द फिश. आश्चर्यचकित होऊन तोही क्षणभर घुटमळला, कारण आई आपल्याजवळ का येत नाही याचे कारण त्याला समजेना. आणि नंतर मात्र भुकेने अगदी व्याकुळ झाल्यामुळे त्याने त्या माशाकडे झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. मोठ्याने चित्कार करत, मोठ्याने ओरडत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. Monstrous म्हणजे धक्कादायक. नंतर एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. He could hear nothing, but it only lasted a minute. त्याला काहीच कळेना, तो अगदी सुन्न झाला, परंतु हे फक्त मिनिटभर झाले. The next moment he felt his wings spread outwards. पण पुढच्याच क्षणी त्याला असे वाटले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. त्याच्या छातीवरील पिसामध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे असे त्याला वाटले. He could feel the tips of his wings cutting through the air. त्याच्या पंखाच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. He was not falling headlong now. मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता. He was soaring gradually downwards and outwards. तो हळूहळू हवेत खालच्या दिशेने आणि पुढच्या दिशेने भरारी मारू लागला, तरंगू लागला. He was no longer afraid. त्याला आता उडण्याची भीती वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. Dizzy म्हणजे काय? भोवळेने, गरगरल्यासारखे वाटणे. फक्त त्याला थोडेसे गरगरल्यासारखे म्हणजे भोवळ आल्यासारखे, चक्कर आल्यासारखे वाटत होते. Then he flapped his wings once and he soared upwards. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वरच्या दिशेने झेप घेतली. गा गा गा, ग्वाव कॉल आ. His mother so past him, her wings making a loud noise. गा गा गा, गा गा गा, ग्वाव कॉल आ. असा पंखाचा फडफडण्याचा जोरात आवाज करत त्याची आई त्याच्याकडे झेपावली. He answered her with another scream.
त्यानेही तसाच आवाज करत तिला प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याचे वडील देखील कलकलाट करीत वरच्या बाजूला त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. ही सॉ हिज 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. त्याने पाहिले की त्याचे दोघे भाऊ आणि बहिणीने त्याच्यापाशी डौलदार झेप घेतली आणि सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहार करू लागले, उडू लागले. Then he completely forgot that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and curve, shrieking shrilly. Shrieking म्हणजे किंकाळ्या मारणे. त्यानंतर आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि स्वतःवर खुश होऊन आनंदाच्या भरात सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला. He was near the sea now, flying straight over it, facing straight out over the ocean. तो आता समुद्राच्या जवळ आला होता. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. He saw a vast green sea beneath him with little ridges moving over it, and he turned his beak sideways and called amusedly. Ridges म्हणजे पर्वतरांगा, सुळके. Amusedly mean समाधानाने, आनंदाने. त्याने जेव्हा खाली पाहिले तेव्हा त्याला हिरवागार विशाल पसरलेला समुद्र आणि त्यातून डोकावणारे लहान सुळके दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला, आनंदाने आरोळी ठोकली. His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. मग त्याच्या समोर असणाऱ्या हिरव्यागार पृष्ठभागावर त्याचे आई वडील आणि भावंडेही उतरली. They were beckoning to him, calling shrilly. Beckoning म्हणजे खुणावणे. ते त्याला खुणावत होते आणि कलकल आवाज करीत बोलावत होते. He dropped his legs to stand on the green sea. आपले पाय अलगदपणे खाली सोडून त्या हिरव्यागार समुद्रावर तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला. His legs sank into it. पण आता त्याचे पाय आत बुडू लागले. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. But he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. Exhausted म्हणजे पूर्णपणे थकलेला. परंतु आता तो दमला होता आणि भुकेने अशक्त झाला होता आणि त्याला परत उडताही येईना, कारण तो आजपर्यंत कधी न उडाल्यामुळे आणि जो काही वेगळ्या प्रकारचा व्यायाम त्याचा झाला होता त्यामुळे तो थकला होता. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no further. त्याचे पाय हिरव्यागार समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. He was floating on it, and around him his family was screaming, praising him, and their beaks were offering him scraps of dogfish. उलट तो छानपैकी त्या पाण्यावर तरंगू लागला हे पाहून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे आईवडील, भाऊ बहीण त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉगफिशचे तुकडे भरू लागले. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा प्रकारे त्याने आपली पहिली भरारी घेतली. विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून लेखकाने आपल्याला खूप मोलाचा संदेश दिला आहे. गरजेशिवाय माणूस हातपाय हलवत नाही. आपण या पाठात पाहिले, समुद्र पक्षाला जेव्हा स्वतःला भूक लागली तेव्हाच त्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्याला सर्वांनी विनंती केली, प्रेरणा दिल्या, त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे आईवडील, शिक्षक, मोठी माणसे सांगत असतात, शिकवत असतात, प्रेरणा देतात, परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही. तुमच्यामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही स्वतः ठरवतात,
तुम्हाला स्वतःला मनापासून वाटते. तुम्हाला सुद्धा ज्ञानाची ध्येय गाठण्याची भूक लागल्याशिवाय तुम्ही मनापासून अभ्यास करणार नाहीत. एकदा का तुमच्या मनाने ठरवले तर जगातील कोणतीही गोष्ट साध्य करणे तुम्हाला अवघड नाही. मात्र यासाठी आवश्यक आहे आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी. तुम्ही सुद्धा समुद्रपक्षाप्रमाणे उंच भरारी घ्याल, यशोशिखर गाठाल. तुमच्या या भरारीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या युनिटमध्ये